सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी सागर शेगवण, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह माटुंगा इकडे आणि या नाट्यगृहामध्ये गणेश भक्त कोकण भाषा प्रवासी संघ मुंबई यांच्यातर्फे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे। आपल्यासोबत आहे संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण साहेब। अधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। नमस्कार साहेब, आपल्या संघातर्फे जो आज वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे त्याविषयी तुम्ही माहिती द्या। हा आमचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा 23वा कार्यक्रम आहे आणि 1985मध्ये आमच्या संस्थेची स्थापना झाली। आज आम्ही 39व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आणि 2003पासून आम्ही सुरुवात केली की आमची वार्षिक स्नेहसंमेलन की जेणेकरून आमच्या सभासदांबरोबर आमचे कुटुंब या ह्याच्यामध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने आम्ही स्नेहसंमेलन आयोजित केलं। त्याच्या तुमच्या अजून संघातर्फे अजून असं काय सामाजिक उपक्रम राबवले जातात का? गणेश भक्त कोकण असे प्रवासी संघ हा प्रामुख्याने गणपती सोडणाऱ्या गाड्यांच्या माध्यमातून निर्माण केला आहे। गणपती जाणाऱ्या जो गणेश भक्त प्रवासी आहे कोकणात, त्या कोकणातल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या माध्यमातून हा आमचा प्रामुख्याने आहे। त्यानंतर दुसरा जो कार्यक्रम आहे तो कार्तिकीमध्ये जी पंढरपूरला वारकरी जातात त्या वारकऱ्यांचा त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही यायला लागतो। होळी हा आपल्या कोकणातला एक मोठा सण आहे। त्या होळीसाठी जाणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून गाड्या मुक्त हा आमचा प्रमुख कार्यक्रम आहे। आणि हा कार्यक्रम करत असताना आम्ही शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय असे अनेक उपक्रम राबवत असतो। काही खेडेगावातील आम्ही शाळा अशा दत्तक घेतलेल्या आहेत। त्या तिथे 10वीचे वर्ग, 7वीचे वर्ग असे वर्ग जे आहेत त्या वर्गाला आम्ही मार्गदर्शन करतो। उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर चिपळूणमधलं उबळं गाव आहे। उबळं गावातली एक शाळा 10वीचा वर्ग गेली 15 वर्ष आम्ही त्या वर्ष 10वीचं हे करतो, शिबिरे घेतो आणि आम्ही शिबिर सुरू केल्यापासून आमच्या सुदैवाने त्या शाळेचा विकास 100% तुमच्या संघामध्ये किती सभासद आहेत? आमच्या संघामध्ये आमचे सभासद प्रकार 2 आहेत, सामान्य सभासद आणि आजीव सभासद। आमच्याकडे आजीव सभासद हे 1200च्या वर आहेत आणि हे जे सभासद आहेत ते अगदी तुमच्या रायगडपासून ते जोडामार्ग म्हणजे तिन्ही जिल्हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्यातले सभासद आहेत आणि मेजॉरिटी सभासद आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यातले। आता आपल्याकडे संघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ। नमस्कार, गेली जवळजवळ 35 वर्ष ही आपली संस्था कार्यरत आहे आणि हे जे स्नेहसंमेलन आहे ते जवळजवळ 23वं आहे आणि ह्या संस्थेचं एकच उद्देश होता की रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग ह्या तिन्ही जिल्ह्याची लोक एकत्र येऊन सामोपचाराने आपण ही संघटना तयार झाली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मग जसं आपले दीपकराव चव्हाणांनी जे सांगितलं की सामाजिक किंवा वैद्यकीय या क्षेत्रामध्ये आम्ही प्रावीण्याने लक्ष देऊन आम्ही मदत करतो आणि जसं शैक्षणिक बोलले की आपण मुलांचा गुणगौरव असू दे किंवा हे वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्देश एकच आहे की कौटुंबिक जी आपल्या कुटुंबातली जे व्यक्ती आहेत म्हणजे माणसं आहेत ती कुठेतरी एकत्र यावी, त्यांची ओळख व्हावी। कारण कुठे रायगड, कुठे सिंधुदुर्ग, कुठे रायगड, आपला रत्नागिरी ही सगळी एकत्र येऊन खेळीमेळीनं आम्ही आज हा जो कार्यक्रम करतो किंवा जे संस्थेचे उपक्रम करतो हे खेळीमेळीनं चाललेले आहे। ह्याच्यामध्ये काही कुठला राजकीय ह्याच्यामध्ये हे येत नाही म्हणजे विषय येत नाही। तर प्रत्येक राजकीय क्षेत्रातली लोक जरी असली तरी हे सामाजिक म्हणून इथे आम्ही काम करतो। धन्यवाद साहेब।